आता आपण नालासोपाऱ्याला जाऊया। वसई विरार नालासोपारा या सगळ्या भागामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले। रस्त्यांवर पाणी, रेल्वे ट्रॅकवर पाणी। वैदेही आपल्या सोबत आहे। वैदेही कणिक, वैदेही काय अपडेट? सुवर्णा, सकाळी 5:30-6 वाजल्यापासून वसई विरारमध्ये जो पाऊस चालू आहे त्याचे पडसाद आता आपल्याला इथे उमटताना पाहायला मिळतात। जर आपण इथे बघितलं तर सकाळपासून जो पाऊस पडतोय त्यामुळे पूर्ण रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे, पूर्ण रस्ता जलमय झालेला आहे। आपण जर बघितलं तर ही इकडची जी वाहतूक आहे ती सुद्धा मंदावलेली आपल्याला पाहायला मिळते। एक दीड तासापूर्वी, थोड्या वेळापूर्वी इकडची वाहतूक जी होती ती सुरळीत सुरू झाली होती, मात्र पावसाचा जोर परत वाढला, वाऱ्याचा जोर परत वाढला, त्यामुळे रस्त्यावरती परत एकदा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आपण जर आता बघितलं तर पुढे जाऊन काहीशा अंतरावरती गाड्या थांबलेल्या आपल्याला बघायला मिळतात। वाहतूक यंत्रणा आहे ती सज्ज झालेली आहे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी, परंतु काही केलंय त्यांना यश येत नाहीये। पाण्याचा जोर तसाच वाढत चाललेला आहे, पावसाचा जोर तसाच वाढत चाललेला आहे, त्यामुळे पाणी जे आहे रस्त्यावरती ते वाढत चाललेलं आहे। सकाळी नागरिकांचं असं म्हणणं होतं की कमरेपर्यंत पाणी होतं, मात्र आता थोडंफार पाणी ओसरलेलं आहे, तरी सुद्धा आपण बघितलं तरी रस्ता लोकांना दिसत नाहीये। आणि या सगळ्या समस्यांमध्ये जर एक आनंदाची गोष्ट बघायला गेली तर इकडचे जे काही स्थानिक नागरिक आहेत ते या पाण्याचा आनंद घेताना आपल्याला बघायला मिळतात। पाण्यात खेळताना आपल्याला इकडचे युवक दिसतात। आणि तसंच जर दुसरी बाजू बघायला गेली तर इकडे गाड्यांच्या सायलेन्सरमध्ये पाणी जाऊन गाड्या बंद पडलेल्या आहेत, त्यामुळे येणारे आणि जाणारी दोन्ही रस्त्यांची जी वाहतूक आहे ती मंदावलेली आहे। हा रस्ता जर आपण बघितलं तर हा भोईदापाडा हा परिसर आहे आणि हा रस्ता पूर्ण वसई स्टेशन आणि नालासोपारा स्टेशनला जोडणारा मुख्य रस्ता आहे, त्यामुळे या रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतुकीवरती जो परिणाम होतोय तो देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण रेल्वे स्थानकावरती जाण्यासाठी लोकांना दुसरं वाहन मिळत नाही आहे किंवा त्यांना ज्या ठिकाणापर्यंत पोहोचायचं त्या ठिकाणापर्यंत ते लोक जाऊ शकत नाही आहेत। ही सगळी परिस्थिती आत्ता उद्भवलेली आहे। काही स्थानिकांशी मी मगाशी बोलले तर त्यांचं असं म्हणणं होतं की पालिकेने नालेसफाई केली होती, मात्र जर नालेसफाई केली होती तर रस्त्यावर पाणी कसं आलं हा त्यांचा देखील एक आरोप आहे। काही स्थानिकांचं असं म्हणणं आहे की पालिकेने फक्त दावा केलेला आहे नालेसफाईचा आणि नालेसफाई झालेली नाही आहे, त्यामुळे येणारे 2 ते 3 दिवस असाच जर पाऊस चालू राहिला तर वसईकरांना अजून समस्येला तोंड द्यावं लागणार आहे। सुवर्णा, नक्की वैदेही धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। आता वळूया मिसिंग लिंककडे। मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे मिसिंग लिंकवर भीषण दरड कोसळली। मुंबईकडे जाणारी वाहतूक म्हणजे पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। या अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या अनेक किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत। उर्से टोल नाक्यावर पाणी सुद्धा साचलंय आणि दरड पण कोसळलेली आहे पुढे, त्यामुळे उर्से टोल नाक्यापासून मागे वाहनांच्या लांबच रांगा लागलेल्या आहेत। अनेक जण ज्यांना कळली आहे ही बातमी ते जुना मुंबई पुणे हायवे पकडतायत, पण तिथे पण ट्रॅफिक आहेच। ही आता मुंबई पुणे महामार्ग सकाळी 11:30 वाजताची दृश्य। इतक्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत उर्से टोल नाक्याच्या पाठी। मिसिंग लिंकवर दरड कोसळलेली आहे, त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। याच मिसिंग लिंकच्या अगदी म्हणजे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा जो मिसिंग लिंक आहे, जो पहिला बोगदा आहे, टनल आहे, या टनलवरतीच आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये दरड कोसळलेली आहे। अगदी भला मोठा दगड जो या मिसिंग लिंकच्या मुंबईच्या दिशेने जाणारा टनल आहे, याच ठिकाणी दरड कोसळलेली। विशेष म्हणजे जो मिसिंग लिंकचा टनलचा जो कमान असते ती कमान जी आहे ती संपूर्ण खाली येऊन पडलेली आहे। अगदी आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये भली मोठी इतकी कमान ही पडलेली आहे। अगदी पावसाचा जो जोर वाढल्यानंतर संपूर्ण दरड कोसळल्यानंतर एक भला मोठा दगड या कमानीवरती आदळला आणि त्यानंतर दगड आणि त्याचबरोबर कमान ही खाली पडलेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी गॅस कटरच्या सहाय्याने 3 ते 4 गॅस कटरच्या सहाय्याने हा संपूर्ण मलबा किंवा एक जो स्लॅब म्हणू शकतो आपण, तो स्लॅब बाजूला जो आहे तो काढण्याचं काम जे आहे त्या प्रगतीपथावरती सुरू आहे। अगदी त्याच मुंबई पोलीस वाहतूक त्याचबरोबर सर्वच यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे। अगदी सकाळपासूनच या मिसिंग लिंकवरती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक देखील निर्माण झालं होतं आणि तब्बल 9 किलोमीटरचा हा संपूर्ण टनल आहे। अगदी
आणि त्याचबरोबर दरड कोसळल्यानंतर संपूर्ण वाहतूक जी आहे ती पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक होती, ती संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती आणि संपूर्ण प्रशासन सज्ज झालेलं आहे. प्रशासनाकडून खबरदारी म्हणून संपूर्ण मार्ग जे आहे ते वळवण्यात आलेला आहे. संपूर्ण लोणावळा घाट परिसरातील एक्सप्रेसवेवर वाहनांच्या जे आहे ते लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अगदी पोलिसांकडून संपूर्ण वाहने जे आहेत किंवा मार्ग जो आहे तो बदलण्यात आलेला आहे. अगदी आपण पाहू शकतो 3 ते 4 JCBच्या सहाय्याने हा संपूर्ण स्लॅब आणि त्याचबरोबर भला मोठा असा दगड हा जो आहे तो बाजूला करण्याचं काम जे आहे ते प्रगतीपथावरती सुरू आहे. विशेष म्हणजे अद्याप जो पावसाचा रेड अलर्ट देखील जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे. पाऊस काही विश्रांती घेण्याचं नाव घेत नाही आहे, त्यामुळे कुठेतरी अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहू शकतो अगदी दरडीच्या अपोजिट म्हणजे दरडीच्या दुसऱ्या बाजूला देखील सर्व दृश्यमानता जी आहे ती देखील जी आहे ती कमी झालेली आहे. पावसाचा जोर वाढताना आपल्याला सतत पाहायला मिळतोय. अगदी JCBच्या सहाय्याने देखील जो दगड आहे JCBच्या सहाय्याने दगड जो आहे तो बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण ज्या प्रकारे पाहायला गेलं तर पावसाचा जोर वाढतोय, त्यामुळे देखील पाणी जे आहे ते अगदी डोंगरावरून जे आहे ते खाली येताना आपल्याला पाहायला मिळते. यात जाता सर्वच प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे आणि विशेष म्हणजे संपूर्ण ट्रॅफिक जी आहे ती झाली होती. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती जे आहे ते वळणावळणीच्या आणि अपघात प्रकरण अशा खंडाळा बोरघाट भागाला जे आहे ते वळसा घालण्यासाठी तब्बल 13 किलोमीटर लांबीचा पर्यायी मार्ग जो आहे तो आता प्रवाशांना जो आहे तो निवडावा लागणार आहे. आणि याचा परिणाम देखील आपल्याला पाहायला गेलं तर पावसाचा परिणाम फक्त मुंबईच्या ठिकठिकाणी नाही तर आता थेट मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दिशेला आमदारांना देखील जे आहे ते आणि सर्वच नागरिकांना देखील आपल्याला फटका बसलेला पाहायला मिळतोय. एकंदरीत पाहायला गेलं तर सकाळपासूनच हे संपूर्ण जो दगड आहे त्याचबरोबर जी कमान आहे या टनलची ती देखील बाजूला करण्याचं काम जे आहे ते प्रगतीपथावरती सुरू झालेलं आहे. पुढचे काही तास म्हणजे 3 ते 4 तास जे आहे ते लागण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा हा संपूर्ण टनल किंवा पुण्याहून मुंबईकडे जाणारा मार्ग कधीपर्यंत सुरू होतो हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जतीन बांद्रेसह श्रीकृष्ण सावटी, न्यूज 18 मराठी, लोणावळा.